नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024. आपण जर 2024मध्ये BEd करण्यास उत्सुक असाल तर आपल्याला ही CET द्यावी लागते. विद्यार्थी मित्रो, त्याचा जो अभ्यासक्रम आहे तर CET सेलच्या वेबसाईटवरून म्हणजेच ऑफिशियल वेबसाईटवरून तो कसा डाउनलोड करायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच विद्यार्थी मित्रो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सर्व व्हिडिओ लेक्चरसाठी आमच्या चॅनलला जॉईन व्हा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, CETcell.mahacet.org ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. असा आपण गुगल क्रोममध्ये टाईप करून सर्च केला असता आपल्याला हे होमपेज ओपन झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे CET सेलचा लोगो व CET सेलचं कोटेशन म्हणजेच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्र स्टेट हे आपल्याला पाहायला मिळतं. यावरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. आपल्याला इथे 3 लिंक पाहायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन जी लिंक आहे तिला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू CET पोर्टल एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2023-24 याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, याला स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला असे विविध नोटिफिकेशन पाहायला मिळतात. तर आपल्याला अजून वरती स्क्रॉल करत राहायचं आहे. हे स्क्रॉल केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, क्लिक हिअर टू व्ह्यू सिलेबस वरती स्क्रॉल केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे क्लिक हिअर टू व्ह्यू सिलेबस ऑफ ऑल कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन हे आपल्याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रो, इथं जे फाईलसारखा भाग आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण सिलेबसवरती पोहोचतो. विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपल्याला एक फाईल ओपन झालेली इथे पाहायला मिळते. आपण इथे टायटल पाहू शकता, शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे. विद्यार्थी मित्रो, उच्च संचालनालयातून आपला सिलेबस तसेच ह्या संदर्भातल्या सूचना आपल्याला मिळत असतात. येथे आपल्याला शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील व त्यापुढील शैक्षणिक वर्षाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ज्याला आपण CET असं म्हणतो, कॉमन एंट्रन्स टेस्ट, याचे सिलेबस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता BEd 3 नंबरला आपल्याला BEd हा जो कोर्स आहे तो पाहायला मिळतो. त्याचा सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम तयार केलेले वर्ष 2016-17 हे पाहायला मिळते. म्हणजे 2016-17ला आपला अभ्यास काय झालेला आहे, अभ्यासक्रम बनलेला आहे, तयार झालेला आहे. विद्यार्थी मित्रो, वरती स्क्रॉल करत आपल्याला जायचं आहे. विविध कोर्सचे सिलेबस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. जसं की BPEdचा सिलेबस आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. मार्किंग स्कीम आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण वरती स्क्रॉल करत राहायचं आहे. MPEdचा सिलेबस, CETचा सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला जो सिलेबस आहे तो आपल्याला पेज नंबर 10 वरती पाहायला मिळतो, जो की सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर BEd CET. तर महाराष्ट्रातील BEd CETसाठी 2016-17ला तयार झालेला हा सिलेबस आपल्याला 2022 नंतरच्या सर्व परीक्षेसाठी लागू असलेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, आपण पाहू शकता सिरियल नंबर, टॉपिक्स, त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स, त्यानंतर क्वेश्चन्स, मार्किंग स्कीम म्हणजेच मार्क्स पर क्वेश्चन, त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स हे आपल्याला पाहायला मिळते. तर मेंटल ॲबिलिटी हा जो टॉपिक आहे, विषय आहे, यातून आपल्याला 40 प्रश्न विचारले जातील. 40 त्याला मार्क असणार आहेत. जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो, सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. तर 30 मार्कचा सामान्य ज्ञान. तर विद्यार्थी मित्रो, टीचर ॲप्टिट्यूड 30 प्रश्न विचारले जातील. तर 30 त्याला मार्क्स असणार आहेत. एकूण 100 प्रश्न 100 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपण सिलेबस आपल्या वेबसाईटवरतून डाउनलोड करून घेऊ शकता. या सिलेबसची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तसेच विद्यार्थी मित्रो, ज्यांना इंग्लिश BEd करायचं आहे ते म्हणजेच ELCT आपण ज्याला म्हणत असतो, तर विद्यार्थी मित्रो, इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ही टेस्ट अधिकच्या 50 मार्कची टेस्ट आपल्याला BEd CET सोबत द्यावी लागते. म्हणजेच 100 मार्कची BEd CET, आणि ज्यांना स्पेशल इंग्लिश BEd करायचं आहे त्यांच्यासाठी परत 50 मार्क अशी त्यांना विद्यार्थी मित्रो एकूण 150 म्हणजे 150 मार्कची CET असते. ज्यांना
इंग्लिश बी एड करायचं आहे फक्त त्यांचं सांगतो आहे मी. तर विद्यार्थी मित्रो, ज्यांना कॉमन सी ई टी द्यायची आहे त्यांना फक्त 100 मार्कचा पेपर आहे, हे आपण बिलकुल विसरू नये. तर विद्यार्थी मित्रो, CETcell.mahacet.organization या वेबसाईटवरती जाऊन आपण सिलेबस अशा प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. काही अडचण आल्यास नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये विचारा. आपल्या प्रश्नांचं स्वागत केलं जाईल, तसेच शंकेचं निराकरण केलं जाईल. अजूनही चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आपल्या तिन्ही कंटेंटचे म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड असेल, त्यानंतर मेंटल ॲबिलिटी असेल किंवा जनरल नॉलेज, सर्व व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये ही आवश्यक माहिती आपण नक्कीच फॉरवर्ड करावी. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.